jungle. पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या। गेल्या 30 ते 35 वर्षातील पहिलीच घटना। नागरिकांकडून समाधान व्यक्त। लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिशे यांचा पुढाकार। सांगली प्रतिनिधी। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी आज सकाळी सांगलीतील महावीर उद्यानामध्ये अचानक भेट देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि पोलीस खात्याकडून अपेक्षा जाणून घेतल्या। गेल्या 35 ते 40 वर्षाच्या कालखंडात अशा तऱ्हेने सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या आणि पोलीस खात्याकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेणारे पहिलेच पोलीस अधिकारी म्हणून नागरिकांमधून त्यांचे आभार मानण्यात आले। दरम्यान आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तुषार जोशी हे लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिशे यांच्या पुढाकाराने महावीर उद्यानात पोहोचले आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिक, तरुण याच्याबरोबर हास्य क्लब सदस्य, महिला यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि पोलीस खात्याकडून असणाऱ्या त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या। नागरिकांकडून ज्या समस्या आणि अडीअडचणी तसेच अपेक्षा व्यक्त झाल्या त्याबाबत पुढील काळात योग्य ती कारवाई करून पोलीस खात्याकडून खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन देखील पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिले आहे। बापटमाळा या प्रसिद्ध सांगलीच्या उद्यानाला भेट दिली। येथील नागरिकांशी संवाद साधला। ज्येष्ठ नागरिक असतील, व्यापारी, सर्वच विविध क्षेत्रातील येथे येणारे नागरिक यांच्याशी संवाद साधला। ज्या काही पोलिसांच्या दृष्टीने त्यांच्या अडचणी असतील, सजेशन्स असतील, त्याचा एक चांगला उहापोह झाला। त्यानिमित्ताने नक्की काही ग्राउंड लेवलला काही प्रॉब्लेम्स आहेत याचाही चांगला एक चर्चा झाली आणि आनंद वाटला। एक तर तसंही फार आल्हाददायक आणि चांगलं वातावरण आहे। आता थोडा पाऊस पडून गेल्यामुळे चिखल असला तरी थोडं वातावरणाचा टेम्परेचर कमी झाल्यामुळे अजून एक आल्हाददायी आहे। तर हा एक चांगला उपक्रम होता आणि आनंद वाटला। त्याच्यामध्ये ज्या काही समस्या माझ्या दृष्टिकोनातून ज्या दिसल्यात मला, त्याच्यावर नक्की आम्ही प्रयत्न करू त्या सोडवायच्या। धन्यवाद। जय हिंद।